कुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ त्रयोदशोऽध्यायः। जी आपुले सर्वस्व द्याल, मग येते सोडवूनी न्याल, म्हणवने ग्रंथो नव्हे ओल, साचची हे का सर्वस्वाचा लोभो धरा, ओलीचा अव्हेरू करा, तरी गीते मज अवधारा, एकची गती किंबहुना मज तुमचिया कृपा काज, तिये लागे व्याज ग्रंथाचे केले, तरी तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागे, म्हणूनी जी मतांगे बोलो गेलो, तम कथेसी पसरू जाहला, श्लोकार्थू दुरी गेला, ही जो क्षमायया बोला, अपत्यामज आणि घासा आतील हरळू, फेडिता लागे वेळू, ते दूषण नव्हे खडळू, सांडावा की का समचोरा चुकविता, दिवस लागलिया माता, कोपावे की जीविता, जिताने की जे, त्वरी यावरील हे नव्हे, तुम्ही उपसाहिले तेच बरवे, आता अवधारी जो देवे, बोलिले ऐसे, म्हणे उन्मेष सुलोचना, सावध होई अर्जुना, करू तुझ ज्ञाना ओळखी आता, तरी ज्ञान गाते येथे, ओळख तू निरुते, आक्रोशे वीण जेथे, क्षमा असे अगाध सरोवरी, कमळिणी जिया परी, का सदैवाची या घरी, संपत्ती जैसी, पार्था तेणे पाडे, क्षमा जया ते वाढे, तेही लक्षे ते पुढे, लक्षण सांगो, तरी पढियंते लेणे, आंगी भावे जेणे, घरी जे तेवी साहणे, सर्वची जया, त्रिविध मुख्य आघवे, उपद्रवांचे मेळावे, वरी पडिलिया नव्हे, वाकुडा जो अपेक्षित पावे, ते जेणे तोषे मानवे, अनपेक्षिताही करवे, तोची मानू, जो मानापमानाते साहे, सुख दुःख जेथ सामाये, निंदा स्तुती नोहे, दुखंडो जो, उन्हाळेने जो न तपे, हिमवंती न कापे, कायसे निहे न वासिपे, पातलेया स्वशिखरांचा भारू, नेणे जैसा मेरू, की धरा यज्ञ सुकरू, ओझे न म्हणे, नाना चराचरी भूती, दाटणी नभीक्षिती, तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती, घामे जेना, घेऊनी जळाचे लोट, आलिया नदी नदांचे संघाट, करी वाड पोट, समुद्र जेवी, तैसे जयाची ठाई, न साहणे काहीच नाही, आणि साहतू असे ऐसेही, स्मरण नुरे, अंगाजी पातले, ते करून घाली आपुले, तेथ साहते निनवले, झेपे जेना, हे अनाक्रोश क्षमा, जया पाशी प्रियोत्तमा, जाणतेणे महिमा, ज्ञानासी गा, तो पुरुष पांडवा, ज्ञानाचा ओलावा, आता परिस आर्जवा, रूप करू, तरी आर्जवते ऐसे, प्राणाची सौजन्य जैसे, आवडी तया हे दोषे, एकची गा, का तोंड पाहुनी प्रकाशू, न करी जीवी चंडांसू, जगा एकुची अवकाशू,
आकाश जैसे तैसे जयाचे मन माणुसा प्रति आन आन नव्हे आणि वर्तन ऐसे पैते जे जगेची सनोळख जगेसी जुनाट सोयरिक आप पर हे भाख जाणणे नाही भलतेणेसी मिळू पाणिया ऐसा ढाळू कवणे विखी आडळू नेघे चित्त वारियाची धाव तैसे सरळ भाव शंका आणि हाव नाही जया माये पुढे बाळका रिगता न पडे शंका तैसे मन देता लोका नालोची जो फाकलिया इंदिवरा परिवारू नाही धनुर्धरा तैसा कोण कोपरा नेणेची जो चोखाळपण रत्नाचे का रत्नावरी किरणाचे तैसे पुढा मन जयाचे करणे पाठी आलोचू जो नेणे अनुभवची जो गावणे धरी मोकली अंतःकरणे नव्हेची जया दिठी नोहे मिणधी बोलणे नाही संदिग्धी कवणेसी हीन बुद्धी राहाटी जेना दाही इंद्रिये प्रांजळे निःप्रपंचे निर्मळे पाचही पालव मोकळे आठही पाहर अमृताची धार तैसे उजू अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हांचे तो पुरुष सुभटा आर्जवाचा अंगवटा जाण तेथेची घरटा ज्ञाने केला आता ययावरी गुरुभक्तीची परी सांगोगा अवधारी चतुरनाथा आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा शोच्या तेही हे आचार्योपास्ती प्रकटी जैल तुझ प्रती बैसो दे एकपाती अवधानाची तरी सकळ जळ समृद्धी घेऊन गंगा निघाली उदधी की श्रुती हे महापदी पैठी जाहाली नाना विटाळून जीविते गुणागुण उखिते प्राणनाथा उचिते दिधले प्रिया तैसे सबाई हे आपुले जेणे गुरुकुणी गोपिले आपण पे केले भक्तीचे घर गुरुगृह जिये देशी तो देशुची वसे मानसी विरहिणी का जैसी वल्लभाते तिये कडोनी येतसे वारा देखोनी धावे सामोरा आड पडे म्हणे घरा बीजे की जो साचा प्रेमाची आभुली तया दिखे सीची आवडे बोली जीव थानपती करू निघाली गुरुगृही जो परी गुरु आज्ञा धरिले देह गावे असे एकले वासुरवा लाविले दावे जैसे म्हणे कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगाहूनी वडील निमिषमानी ऐसे या गुरुग्रामींचे आले का स्वये गुरूंनीची धाडिले तरी गतायुष्या जोडले आयुष्य जैसे का सुखतया अंकुरा वरी पडलिया पियुष धारा नाना अल्पोदकीचा सागरा आला मासा तरी रंके निधान देखिले का आंधळिया डोळे उघडले भणंगाचिया आंगा आले इंद्रपद तैसे गुरुकुळाचे निनावे महासुखे अतिथोरावे जे कोडेही पोटाळवे आकाशका
पै गुरुकुळी ऐसी आवडी जया देखसी जाण ज्ञान तयापासी पायी की करी आणि अभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे निपवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी हृदय शुद्धीची या आवारी आराध्यो तो निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेसी परिवारी आपण होय का चैतन्याची पोवळी माझी आनंदाची या रावळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत उदयी जता बोधार्का बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे काळ शुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञानदीपे ओवाळी निरंतर सामरस्याची रससोय अखंड अर्पितू जाय आपण भराडा होय गुरु तो लिंग नातरी जीवाची एसेजे गुरु कांतू करून भुंजे ऐसी प्रेमाचे निभोजे बुद्धी वाहे कोणे एके अवसरी अनुरागू भरे अंतरी की तया नाम करी क्षीराब्धी तेथ ध्येय ध्यान बहु सुख तेची शेष तुळिका निर्दोख वरी जळशयन देख भावी गुरु मग ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय गरुड होऊनी उभा राहे आपणची नाभी आपण जन्मे ऐसे गुरुमूर्ती प्रेमी अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख एकाधिये वेळी गुरुमाय करी भाव बळे मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी नातरी गा किरीटी चैतन्य तरु तळवटी गुरु धेनु आपण पाठी वत्स होय गुरु कृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी कोणे एके वेळी हेची भावी गुरु कृपामृताचे वडप आपण सेवा वृत्तीचे होय रूप ऐसे से संकल्प विये मन चक्षु पक्षे वीण विनु होय आपण कैसे पै अपारपण आवडीचे गुरु ते पक्षिणी करी चारा घे चातुवरी गुरु तारू धरी आपण कास ऐसे प्रेमाचे निथावे ध्यानची ध्यानाते प्रसवे पूर्ण सिंधू हेलावे फुटती जैसे किंबहुना या परी श्री गुरुमूर्ती अंतरी भोगी आता अवधारी बाह्य सेवा तरी जीवी ऐसे अवांके म्हणे दास्य करी ननिके जैसे नि गुरु कौतुके माग म्हणती तैसिया साचा उपासती गोसावी प्रसन्न होती तेथ मी विनंती ऐसी करीन म्हणेन तुमचा देवा परिवारो जो आघवा ते तुले रूपे हो आवा मीची एको आणि उपकरती आपुली उपकरणे आथी जे तुली माझी रूपे ते तुली हो आवी स्वामी ऐसा मागे नवरू तीथ हो म्हणती श्री गुरु मग तो परिवारू मीची होईन उपकरण जात सकळिक ते मीची होईन एकैक तेव्हा उपास्तीचे कौतुक देखी जाईल गुरु बहुतांची माई परी एकलवते होऊनी ठाई तैसे करोनी आणवाये कृपेतिये
तया अनुरागा विधू लावी एक पत्नी व्रत घेववी क्षेत्र संन्यासू करवी लोभा करवी चतुर्दिक्षु वारा न लाहे निघो बाहिरा तैसा गुरुकृपे पांजिरा मीची होईन आपुलिया गुणांची लेणी करीन गुरुसेवी स्वामिनी हे असो होईन गमसणी मीची भक्तीसी गुरुस्नेहाची ये दृष्टी मीची होईन तळवटी ऐसिया मनोरथांची या सृष्टी अनंतारची म्हणे श्री गुरूंचे भुवन आपण मी होईन आणि दास होऊनी करीन दास्य तेथींचे निर्गमागमी दातारे जे ओलांडी जती उंबरे ते मी होईन आणि द्वारे द्वारपाळू पाऊवा मी होईन त्या मीची लेववीन छत्र मी आणि करीन बारीपण मी तळ उपरू जाणविता समरू धरू हातू देता स्वामी पुढे खोलता होईन मीची होईन सागळा करू सुईन गुरुळा सांडिती तो नेपाळा पडी घामीची हाडप मी ओळगईन मीची उगाळू घेईन उळीग मी करीन आंघोळीचे होईन गुरूंचे आसन अलंकार परिधान चंदनादी होईन उपचार ते मीची होईन सुआरू ओगरीन उपहारू आपण पे श्री गुरु ओवाळीन जे वेळी देवो आरोगिती तेव्हा पाती करू मीची पाती मीची होईन पुढती देईन विडा ताट मी काढीन सीज मी झाडीन चरण संवाहन मीची करीन सिंहासन होईन आपण वरी गुरु करीती आरोहण होईन पुरेपण ओळगेचे श्री गुरूंचे मन जया देईल अवधान तो मी पुढा होईन चमत्कारू तया श्रवणाची आंगणी होईल शब्दांची या अक्षौहिणी स्पर्श होईन घसणी अंगाची या श्री गुरूंचे डोळे अवलोकने स्नेहाळे पाहाती ती सकळे होईन रूपे ती रसने जो जो रुचेल तो तो रसोम्या होई जाईल गंधरूपे कीजेल घ्राण सेवा एवं बाह्य मनोगत श्री गुरु सेवा समस्त विटाळीन वस्तुजात होऊनिया जव देह हे असेल तव ओळगी ऐशी कीजेल मग देहांती नवल बुद्धी आहे ये शरीरीची माती मेळवीन ती क्षिती जेथ श्री चरण उभे ठाती श्री गुरूंचे माझा स्वामी कवतिके स्पर्शी जती जिये उदके तेथ लया नेयीन निके आपी आप श्री गुरु ओवाळी जती का भुवनी जे उजळी जती तया दीपांची दीप्ती ठेवीन तेज सवरी हनविंजना तेथ लयो करीन प्राणा मग अंगाचा ओळंगणा होईन मी जिये जिये अवकाशी श्री गुरु असती परिवारेसी आकाशलया आकाशी नेयीन तिये परी जीतू मेला न संडी निमेषो लोकान धाडी ऐसे निगणावया कोडी कल्पांचिया रे तुले वरी धिवसा जयाचिया मानसा
आणि करोनियाही तैसा अपारू जो रात्र दिवस नेणे थोडे बहु न म्हणे म्हणे याचे निदाटपणे साजा होय तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे एकला करी आघवे एकेची काळी हृदय वृत्ती पुढा आंगची घे दवडा काज करी होडा मानसेशी एकादिया वेळा श्री गुरुची खेळा लोण करी सकळा जीविताचे जो गुरुदासी कृसू जो गुरुप्रेमी सपोसू गुरु आज्ञे निवासू आपणची जो गुरुकुळी सुकुलिनू जो गुरुबंधू सौजन्ये सुजनू जो गुरुसेवा व्यसने सव्यसनू निरंतर गुरुसंप्रदाय धर्म तीची जयाची वर्णाश्रम गुरुपरिचर्या नित्यकर्म जयाचे गा गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता जो गुरुसेवी परवता मार्ग नेणे श्री गुरूंचे द्वार ते जयाचे सर्वस्व सार गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्या वाचून शास्त्र हाती नशिवे शिवतले गुरुचरणी भलतैसे हो पाणी तया सकळ तीर्थे आणि त्रैलोक्येची श्री गुरुचे उशिटे लाहे जै अवचटे तै तेणे लाभे विटे समाधीसी कैवल्य सुखासाठी परमाणू घे किरीटी उधळती पाया पाठी चालता जे हे असो सांगावे किती नाही पारू गुरुभक्ती परिगा उत्क्रांतमती कारण हे जया इये भक्तीची चाड जया इये विषयीचे कोड जो हे सेवे वाचून गोड नमनी काही तो तत्वज्ञानाचा ठावो ज्ञानात येण्याची आवो हे असो तो देवो ज्ञान भक्तो हे जाणपासाचो कार्य तीथ ज्ञान उघडे निद्वारे नांदत असे जगापुरे या रीती जिये गुरुसेवी विखी माझा जीव अभिलाखी म्हणून सोय चुकी बोली केली एरवी असता हाती खुळा भजनावधानी आंधळा परिचर्ये लागी पांगुळा पासूनी मंदू गुरुवर्णनी मुका आळशी पोशिजी फुका परी मनी आथी निका सानुरागू तिणेची पै कारणे ही स्थूळ पोषणे पडले मज म्हणे ज्ञान देवो परी तो बोलू उपसहावा आणि ओळगे अवसरू दियावा आता म्हणे नजी बरवा ग्रंथार्थुची परिसा परिसा श्रीकृष्ण जो भूत भार सहिष्णू तो बोलतसे विष्णू पार्थू ऐके म्हणे शुचित्वगा ऐसे जयापाशी दिसे आंग मन जैसे कापुराचे का रत्नाचे दळवाडे जैसे सबाह्य चोखडे आत बाहेरी एके पाडे सूर्यो जैसा बाहेरी कर्मे क्षाळला भीतरी ज्ञाने उजळला इही दोही परी आला पाखाळा एका मृत्तिका आणि जळे बाह्य येणे मेळे निर्मळो होय बोले वेदाचे नी भलतेथ बुद्धी बळी रज आरिसा उजळी
सौंदणी फेडी थिगडी वस्त्रांची या किंबहुना या परी बाह्य चोख अवधारी आणि ज्ञानदीपू अंतरी म्हणूनी शुद्ध एरवी तरी पंडुसुता आत शुद्ध नसता बाहिरी कर्मतो तत्वता विटंबुगा मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी न्हाणीला कडू दुधिया माखिला गुळे जैसा वोस गृही तोरण बांधिले का उपवासी अन्ने लिंपिले कुंकुम सेंदूर केले कांतहीनेने कळस ढिमाची पोकळ जळोवरील ती झळाळ काय करू चित्री व फळ आतू शेण तैसे कर्मवरीचिले कडा नसरे थोर मोले कुडा नव्हे मदिरीचा घडा पवित्र गंगे म्हणून अंतरी ज्ञान व्हावे मग बाह्य लाभेल स्वभावे वरी ज्ञान कर्मे संभवे ऐसे के जोडे या लागी बाह्य भागू कर्मे धुतला तांगू ज्ञाने फितला वंगू अंतरीचा तीस अंतर्बाह्य गेले निर्मळत्व एक जाहले किंबहुना उरले शुचित्वची म्हणून सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे विकल्प जेणे उपजे नाथिली विकृती निपजे अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती ते आईकी देखी अथवा भेटी परी मनी काही चिनुमटे मेघरंगेन काटे व्योम जैसे एरवी इंद्रियांची निमेळे विषयावरी तरी लोळे परी विकाराचे निविटाळे लिंपिजेना भेटले या वाटेवरी चोखी आणि महारी तेथ नातळे तिया परी रहाटो जाणे का पतिपुत्रा ते आलिंगी एकची ते तरुणांगी तेथ पुत्र भावाच्या आंगी नरिगे कामू तैसे हृदय चोख संकल्प विकल्पी सनोळख कृत्याकृत्य विशेख पुढे जाणे पाणीये हिरा न भिजे आधणी हरळू न शिजे तैसी विकल्प जाते न लिंपिजे मनोवृत्ती तया नाव शुचिपण पार्थागा संपूर्ण हे देखसी तेथ जाण ज्ञान असे आणि स्थिरता साचे घर रिघाली जयाचे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्यगा देह तरी वरिचिली कडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची वत्सावरून धेनूची स्नेह राना नवची नवती भोग सतीयेचे प्रेम भोग का लोभिया दूर जाई परी जीव ठेविलाची ठाई तैसा देहो चाळिता नव्हे चळू चित्ता जातया अभ्रासवे जैसे आकाश न धावे भ्रमणचक्री न भवे ध्रुव जैसा पांथिकाचिया एरधारा पांथिकाचिया एरधारा समे पंथू नवचे धनुर्धरा का नाही जीवी तुर्वरा येणे जाणे तैसा चलन वळणात्मकी असोनी पांच भौतिकी भूतोर्मी एकी चळी जेना वाहुटुळीचे निबळे पृथ्वी जैसी न ढळे तैसा उपद्रव उमाळे न लोटे जो दैन्य दुःखी न तपे भय शोकी न कंपे देह मृत्यू न वासिपे
पातलेनी आरती आशा पडी भरे वय व्याधी गजरे उजू असता पाठी मोरे नभे चित्त निंदा निस्तेज दंडी कामा लोभावर पडी परी रोमा नभे वाकुडी मानसाची आकाश हे ओसरो पृथ्वीवरी विरो परी नेणे मोहरो चित्तवृत्ती हाती हाला फुली पासवणा जीवी न घाली तैसा न लोटे दुर्वाक्य शेलीला साता शिरार्णवाचिया कल्लोळी कंपू नाही मंदरा चढी आकाश न जळे जाळी वणवियाच्या तैशा आल्या गेल्या उर्मी नभे गजबज मनोधर्मी किंबहुना धैर्य क्षमी कल्पांतीही परिस्थैर्य ऐसी भाष बोली जे सविशेष ते हे दशागा देखणया हे स्थैर्य निधडे जेथ आंगे जीवे जोडे ते ज्ञानाचे उघडे निधानसाचे आणि साळू जैसा घरा का दंदिया हाती येरा न विसंबे भांडारा बद्धकू जैसा का एकलौतिया बाळका वरी पडवणी ठाके अंबिका मधुविषी मधुमक्षिका लोभिणी जैसी अर्जुना जो या परी अंतःकरण जतन करी नेदी उभे ठाको द्वारी इंद्रियांच्या म्हणे काम बागुल ऐकेल ही आशा सियारी देखैल तरी जीवा टेकैल म्हणोनी बिहे बाहेरी धीट दैसी दाटुगा पती कळासी करी टिहणी तैसी प्रवृत्तीसी सचेतनी वाणेपणे देहा सकट आटणे संयमावरी करणे बुझूनी घाली मनाचिया महाद्वारी प्रत्याहाराचिया ठाणांतरी जो यमदम शरीरी जागवी उभे आधारी नाभी कंठी बंधत्रयाची घरटी चंद्र सूर्य संपुटी सुई चित्त समाधीचे शेजे पासी बांधो निघाली ध्यानासी चित्त चैतन्य समरसी आतुरते अगा अंतःकरण निग्रहो जो तो हा हे जाणिजो हा आथी तेथ विजयो ज्ञानाचा पै जयाची आज्ञा आपण श्री वाहे अंतःकरण मनुष्याकारे जाण ज्ञानची तो इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार एवच जन्म मृत्यु जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम आणि विषयाविखी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जिती आथी वमिलिया अन्ना लाळ न घोटी रसना का आंग न सुई आलिंगना प्रीताचिया विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे व्याघ्र विवरा न वचवे वस्ती जेवी धडाडीत लोहरसी उडी न घालवे जैसी न करवे उशी अजगराची अर्जुना तेणे पाडे जयासी विषय वार्ता नावडे नेदी इंद्रियांची नितोंडे काहीच जाऊ जयाचे मनी आलस्य देही अतिकार्ष्य शमदमी सौरस्य जयासी गा तपोव्रतांचा मेळावा जयाची ठाई पांडवा युगांत जया गावा
आतू येता बहुयोगाभ्यासी हाव विजनाकडे धाव न साहे जो नाव संघाताचे नाराताची आंतुरणे पूय पंकी लोळणे तैसे लेखी भोगणे ऐहिकीचे आणि स्वर्गाते मानसे ऐकोनी मानी ऐसे उहिले पिशित जैसे श्वानाचे का ते हे विषय वैराग्य जी आत्मलाभाचे सौभाग्य येणे ब्रह्मानंदायोग्य जीव होती ऐसा उभय भोगे त्रासू देखसी जेथ बहुवसू तेथे जाण रहिवासू ज्ञानाचा तू आणि सताडाची परी इष्टापूर्ती करी परी केले पण शरीरे वसोने दी वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके तया माझे काही नठके आचरता परी हे मिया केली की हे माझे निसिद्धी गेले ऐसे नाही ठेविले वासने माझी तैसे अवचितपणे वायुसी सर्वत्र विचरणे की निरभिमान उदय जणे सूर्याचे जैसे का श्रुती स्वभावता बोले गंगा काजे वीण चाले तैसे अवष्टंभहीन भले वर्तणे दयाचे ऋतुकाळी तरी फळती परी फळलो हे नेणती तया वृक्षांची ऐसी वृत्ती कर्मी सदा एवं मनी कर्मी बोली जेथ अहंकारा उखी जाहली एकावळीची काढिली दोरी जैसी संबंधे वीण जैसी अभ्रे असती आकाशी देही कर्मे तैसी दयासी गा मद्यपा आंगीचे वस्त्र कालेपा हातींचे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधले आहे तया पाडे देही जया मी आहे हे सीच नाही निरहंकारता पाही तया नाव हे संपूर्ण जेथे दिसे तेथे ज्ञान असे ये विषय अनादिसे बोलो नये जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे ये आंगान येता देखे दुरुनी जो साधको विवसिया का उपसर्गो योगिया पावे उणेया पुरेया ओथंबा जेवी वैर जन्मांतरीचे सर्पा मनवनी नवचे तेवी अतीता जन्माचे उणे जो वाहे डोळा हरळ नविरे घाई कोत न जिरे तैसे काळींचे न विसरे जन्म दुःख म्हणे पूय गर्ते रिगाला आहा मूत्ररंध्रे निघाला कटारी मिया चाटिला उचस्वेदू ऐस ऐसिया परी जन्माचा काटाळा धरी म्हणे आता ते मी न करी जेणे ऐसे होय हारी उमचावया जुवारी जैसाई डाया ई वैरा बापाचे या पुत्र जचे मारिलियाची निरागी पाठीचा जीवी सूड मागे तिने आक्षेपे लागे जन्मा पाठी परी जन्मती ते लाज न सांडी जयाचे निज संभाविता निस्तेज न जिरे जेवी आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांती का पाहे परी आजीची होये सावधू जो माझी अथाव म्हणता थडीची पंडुसुता पोहणारा आयता कासे जीवी कान पवता रणाचा ठावो सांभाळी जे जैसा आवो
ओढण सुई जे घावो न लागताची पाहेचा पेणा वाटवधा तव आजीची होई जे सावधा जीवू नवचता औषधा धावी जे जेवी एरवी ऐसे घडे जो जळत घरी सापडे तो मगन पवाडे कुहा खणो सोंढी पाथरू गेला तैसे जो बुडाला तो बोंबे ही सकट निमाला कोण सांगे म्हणून समर्थेसी वैर जया पडिले हाड खाईर तो जैसा आठही पाहर परजून असे ना तरी केळवली नोवरी का संन्यासी जिया परी तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना पैगा जो या परी जन्मेची जन्मनिवारी मरणे मृत्यू मारी आपण उरे तया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे जया जन्म मृत्यूचे निमाली शल्य आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा तारुण्याची आभरा माझी देखे म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी जे शरीरी ते पाहे होईल काचरी वाळली जैसी निदैव्याचे व्यवसाय तैसे ठाकती हात पाय अमंत्र्या राजाची परी आहे बळायया फुलांची या भोगा लागी प्रेम टागा ते करे याचा गुडघा तैसे होईल ओढाळाच्या खुरी आखरू आती बुरी ते दशा माझ्या शिरी पावे लगा पद्मदळेसी इसाळे भांडताती हे डोळे ते होती पडवळे पिकली जैसी भवईची पडळे ओमथती सिनसाळे उरू कुही जैल जळे आसुवाचेनी जैसे बाभुळीचे खोड गिरबडोनी जाती सरड तैसे पिचडी तोंड सरकटी जैल रांधवणी चुली पुढे पर्हे उन्मादती खात वडे तैसीची नाकाडे बिडबिडीत तांबुले ओठ रावू हासता दात दावू सनागर मिरवू बोलजेणे तयाची पाहे या तोंडा येईल जळंबटाचा लोंढा या उमळती दाढा दाता सहित कुळवाडी रिणे दाटली का वाकडिया ढोरे बैसली तैसी नुठी काही केली जीभची हे कुसळे कोरडी वारेने जाती बरडी तैसी आपदा तोंडी दाढीयेसी आषाढींची निजळे जैसी झिरपती शैलांची मौळे तैसे खांडी होनी लाळे पडती पूर वाचेसी अपवाडू कानी अनुघडू पिंड गरुवा माकडू होईल हा तृणाची बुझवणे आंदोळे वारे नगुणे तैसे येईल कापणे सर्वांगासी पाया पडती वेंगडी हात वळती मुरकुंडी बरवेपणा बागडी नाचवी जैल मळमूत्रद्वारे होऊन ठाती खोकरे नवसिये होती इतरे माझिया निधनी देखून थुंकील जगू मृत्यूचा पडेल पांगू सोयरिया उबगू येईल माझा स्त्रिया म्हणती विवसी बाळे जाती मूर्छी किंबहुना चिळसी पात्र होईन उभळीचा उजगरा शेजारिया साईलिया घरा शिणवील म्हणती म्हातारा बहुता ते हा ऐसी वार्धक्याची सूचनी आपण या तरुणपणी देखे मगमनी विटे जोगा
म्हणे पाहे हे येईल आणि आताची भोगिता जाईल मग काय उरेल हिता लागी म्हणून नाईकणे पावे तव आई कोणी घाली आघवी पंगून होता जावे तीथ जाय दृष्टी जव आहे तव पहावे ती तुली पाहे मूकत्वा आधी वाचा वाहे सुभाषिते हात होती खुळे हे पुढील मोटके कळे तव करू निघाली सकळे दानादिके ऐसी दशा येईल पुढे तै मन होईल वेडे तव चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान जै चोर पाहे झोंबती तव आजीची ऋषीजे संपत्ती का झाका झाकी वाती न वचता की जे तैसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे ते आताची आघवे सवती करी आता मोडून ठेली दुर्गे कावळीत धरिले खगे तेथ उपेक्षुनी जो निघे तो नागवला की तैसे वृद्धाप्य होई आले पण ते वाया जाई जे तो शतवृद्ध आहे नेणो कैता झाडिलीची कोळे झाडी तयान फळी जीवी बोंडी जाहला अग्नी तरी राखोंडी जाळी लकाई म्हणून वार्धक्याची आठवी वार्धक्या जो नागवी तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे तैसेची नाना रोग पडी घाती ना जम पुढा अंग तव आरोग्याची उपेग करूनी घाली सापाच्या तोंडी पडली जी उंडी ते लावून सांडी प्रबुद्धो जैसा तैसा वियोगे जेणे दुःखे विपत्ती शोक पोखे ते स्नेह सांडूनी सुखे उदासू होय आणि जेणे जेणे कडे दोष सूतील तोंडे तया कर्मरंध्री गुंडे नियमाचे दाटी ऐस ऐसिया आईती जयाची परी असती तोचितो ज्ञान संपत्ती गोसावी गा आता आणि कही एक लक्षण अलौकिक सांगेन आईक धनंजया असक्तिरनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्व मिष्टानिष्टोपपत्तिषु तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी उखिता जैसा बिढारी बैसला आहे का वृक्षाची सावली वाटे जाता मीनली घरावरी ती तुली आस्था नाही सावली सरिसीच असे परी असे हे नेणिजे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही आणि प्रजा जे झाली तिये वस्ती कीर आली का गोरुवे बैसली रुखातळी जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडुसुता जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला किंबहुना पुंसा पांजरिया माझी जैसा वेदाज्ञेसी तैसा बिहुनी असे एरवी दारा गृहपुत्री नाही जया मैत्री तो जाणपा धात्री ज्ञानासी गा महासिंधू जैसे ग्रीष्म वर्षे सरिसे इष्टानिष्ट तैसे जयाच्या ठाई का तिन्ही काळ होता त्रिधा नव्हे सविता तैसा सुख दुःखी चित्ता भेदू नाही जेथ नभाची निपाडे समत्वा उणे न पडे तेथ ज्ञान रोकडे ओळख तू मयि चानन्य योगेन भक्ती
भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्व मरतिर्जन संसदी आणि मी वाचून काही आणिक गोमटे नाही ऐसा निश्चयोचिती जयाचा केला शरीर वाचा मानस पियाली कृतनिश्चयाचा कोश एक मी वाचून वास न पाहती आन किंबहुना निकट निज जयाचे जाहले मज तेणे आपण या आम्हासेज एकी केली रिगता वल्लभा पुढे नाही आंगी जीवी साकडे ती कांतेचे निपाडे एक सरला जो मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे मी होऊनी मज तैसे सर्वस्वे भजती सूर्याच्या होण्या होईजे का सूर्या समेची जाईजे हे विकले पण साजे प्रभेसी जेवी पै पाणीयाची भूमिके पाणी तळपे कौतुके ते लहरी म्हणती लौकिके एरवी ते पाणी जो अनन्यू या परी मी जाहलाही मातेवरी तोची तो मूर्तधारी ज्ञान पैगा आणि तीर्थे धवते तटे तपोवने चोखटे आवडती कपाटे वसवू जया शैल कक्षांची कुहरे जळाशय परिसरे अधिष्ठी जो आदरे नगरा नये बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो आणि कही पुढती चिन्हे गा सुमती ज्ञानाची निरुती लागी सांगो अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्त मज्ञानै यदतोऽन्यथा तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव ते एक वाचून आने जिये भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञानाय सामने निश्चयो केला स्वर्गा जाणे हे सांडी भवविषयी कान झाडी दे अध्यात्मज्ञानी बुडी सद्भावाची भंगलिये वाटे शोधून या अव्हाटे निघिजे जेवी नीटे राजपंथे तैसे ज्ञान जाता करी आघवेती एकीकडे सारी मग मन बुद्धी मोहरी अध्यात्मज्ञानी म्हणे एक हेची आथी एर जाणणे ती भ्रांती ऐसी निकुरेसी मती मेरू होय एवं निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्मज्ञानाचा ध्रुवदेवो गगनीचा तैसा राहिला तयाचिया ठाई ज्ञान या बोला नाही आन जे ज्ञानी बैसले मन तेव्हाची ते तो मी तरी बैसलेपणे जे होये बैसताची बोले न होये तरी ज्ञानातया आहे सरिसा पाडू आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते ज्ञेयही वरी सरळ दिठी जया . एरवी बोधा आले निज्ञाने
जरी ज्ञेय न दिसेची मने तरी ज्ञान लाभूही न मने जाहला साता आंधळीनी हाती दिवा घेऊन काय करावा तैसा ज्ञान निश्चयो आघवा वायाची जाय जरी ज्ञानाची निप्रकाशी परतत्वी दिठी न पैसे ती स्फूर्तीची असे अंध होऊनी म्हणूनी ज्ञान जी तुने दावी ती तुली वस्तूची आघवी ते देखे ऐशी व्हावी बुद्धी चोख या लागी ज्ञाने निर्दोखे दाविले ज्ञेय देखे तैसेनी उन्मेखे आथिला जो जीवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी तो ज्ञान हे शब्दी करणे न लगे पै ज्ञानाची प्रभेसवे जयाची मती ज्ञेयी पावे तो हात धरणिया शिवे परतत्वाते तोची ज्ञान हे बोलता विस्मयो कवण पंडुसुता काय सवितया ते सविता म्हणावे असे तम श्रोते म्हणती असो न सांगे तयाचा अतिसो ग्रंथोक्ती तेथ आडसो घाली तोसी का तुझा हाची आम्हा थोरू वक्तृत्वाचा पाहुणेरू जी ज्ञानाविषो फारू निरोपिला रसू हो आवा अतिमातृ हा घेतासी कविमंत्रू तरी अवंतूनी शत्रू करीतोसी कागा ठाई बैसती वेळी जी रससोय घेऊनी पळे तिचा एरू ओडव मिळे कोणा अर्था आघवाची विषयी भादी परी सांजवणी टेको नेदी ते खुरतोडी नुसधी कोशी कवण तैसी ज्ञानी मती न फाके एर जलपती नेणो केतुके परी ते असो निके केले तुवा जया ज्ञान लेशोद्देशे की जती योगादी सायासे ते धणीची आथी तुझिया ऐसे निरूपण अमृताची सात वाकुडी लागो का अनुघडी सुखाच्या दिवस कोडी गणित तुका पूर्ण चंद्रेसी राती युग एकासोनी पहाती तरी काय न पाहात आहाती चकोरते तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे आता पुरे कोण म्हणे आकर्णिता आणि सभाग्यू पाहुणाये सुभगाची वाढती होये तै सरो नेणे रससोये ऐसे आथी तैसा जाहला प्रसंगू जी ज्ञानी आम्हासी लागू आणि तुझही अनुरागू आथी तेथ म्हणून यया वाखाणा पासीसी आली चौगुणा ना म्हणो नयेसी देखणा होसी ज्ञानी तरी आता ययावरी प्रज्ञेच्या माझ घरी पदे साच करी निरूपणी या संत वाक्या सरिसे म्हणितले निवृत्ती दासे माझे ही जी ऐसे मनोगत यावरी आता तुम्ही आज्ञा पिला स्वामी तरी वाया वाग्मी वाढो नेदी एवं किये अवधारा ज्ञान लक्षणे 18 श्रीकृष्णे धनुर्धरा निरूपिली मग म्हणे या नावे ज्ञान इथ जाणावे हे स्वमत आणि आघवे ज्ञानिये ही म्हणती
करतळावरी वाटोळा डोलतो देखिजे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ आता धनंजया महामती अज्ञान ऐसी वदंती तेही सांगो व्यक्ती लक्षणेसी एरवी ज्ञान पुढे जालिया अज्ञान जाणवी धनंजया जे ज्ञान नव्हे ते अपैसया अज्ञानची पाहे पा दिवसू आघवासरे मग रात्रीची वारी उरे वाचून काही तिसरे नाही जीवी तैसे ज्ञान जीच नाही तेची अज्ञान पाही तरी सांगो काही काही चिन्हे तिये तरी संभावने जिये जो मानाची वाट पाहे सत्कारे होये तो सुजया गर्वे पर्वताची शिखरे तैसा महत्वावरुनी नुतरे तयाची ठाई पुरे अज्ञान आहे आणि स्वधर्माची मांगडी बांधेवाचीच्या पिंपळी उभिला जैसा देऊळी जाणून कुंचा घाली विद्धीचा पसारा सुये सुकृताचा डांगोरा करीती तुले मोहरा स्फितीचिया आंग वरी वरी चर्ची जनाते अभ्यर्चिता वंची तो जाणपा अज्ञानाची खाणी इथ कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय।